पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। व्याल्या विणकरी शोभन तातडी चारते गधडी करीतसे। कसया पल्हाळ अनेकाचे देखी सांगता नव्हे सुखी साखरेसी। कुंथाच्या ढेकरे न दैवेले पुष्टी रूपदावी कष्टी मळीनवरी। तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका अनुभवे विण नका वाव घेऊ। कसया पल्हाळ अनेकांचे देखी सांगता नव्हे सुखी साखरेशी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून शब्दज्ञानी जी मंडळी आहे त्यांची निर्वचना करतात, त्यांना सावध करतात। हा खास त्यांच्याकरता अभंग आहे। चातुर्मासातील क्रमांक सोडून एरवी प्रवचनाचा जो क्रमांक आहे त्या क्रमांकाप्रमाणे आजच्या चिंतनाला हा अभंग आलेला आहे। या अभंगाचा क्रमांक देवडीकर गाथ्याप्रमाणे 82 आहे। आळंदीला पहिल्यापासून सुरुवात केली होती मागच्या वर्षी आणि या अभंगापर्यंत ते चिंतन आलेले आहे। तेव्हा 82 8 वर 2 80 दुसरा। कारण ज्या वेळेला पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेला खूप कमी पंढरपुरात सुरुवात केली, 4च माणसावर आम्ही सुरुवात केला होता गाथा चिंतन। आपलं चिंतन होतंय बा 4 साधकांना ऐकायची इच्छा होती। त्यांच्या पहिल्या अभंगाला नव्हते कोणी, पहिल्या अभंगाचे हे पण नाही झाल्या, मेमरी झालेल्या नाहीत, म्हणून पहिल्यापासून सुरुवात केलेली आहे। तेव्हा 82वा अभंग आहे। तुकोबारांची ही अपेक्षा आहे, सगळ्याच संतांची अपेक्षा आहे की ज्यांना ज्यांना मानव देह मिळालेला आहे त्यांनी त्यांनी या देहामध्ये विशेष रूपाने परमार्थ करावा आणि दुःखाचं मूळ नष्ट करावं, त्या दृष्टीनं प्रयत्न करावा। त्या दृष्टीनं जितकी होईल तितकी जास्तीत जास्त वाटचाल करावी। म्हणून कुणी विचारलं नसताना सुद्धा वा विचारल्यावरही सतत संत सहज बोलण्यातून विशेष प्रयत्न करण्यातून परमार्थाचा उपदेश करतात, परमार्थ साधन करण्याचा। ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा। आपलं फार लक्ष नसतं तिकडं, जेवढं प्रपंचात लक्ष असतं तेवढं परमार्थात नाही राहत। जेवढं प्राधान्य प्रपंचाला दिलं जातं तेवढं परमार्थाला दिलं जात नाही। म्हणजे माळकऱ्याचा हा प्रश्न चाललाय, जे ह्याच्यात नाही त्यांचा तर प्रश्नच नाहीये। पण जे फट्टे वगैरे वळतात, आम्ही देवाचे भक्त आहोत बा, देवाला शरण गेलेलो आहोत, देवा वारकरी आहोत, आमका आहोत तमका आहोत, अशी करणारी माणसं सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये व्यवहार करत असताना, जीवन जगत असताना जेवढं प्राधान्य संसारिक कर्माला देतात तेवढं परमार्थाच्या साधनेला दिलं जात नाही। लोक काय म्हणतील वा याला जेवढं महत्व दिलं जातं तेवढं संत काय म्हणतील वा याला नाही महत्व दिलं जात। तात्कालिक क्षणिक सुखाकरता स्वतःच्या आयुष्याचा नाश करणारे आम्ही नालायक माणसं आहोत। अविनाशी सुखाकरता प्रयत्न करायला आमच्याकडे वेळ नाही। आणि संतांची ही अपेक्षा असते की सगळ्यांनी परमार्थ करावा, आणि नुसता परमार्थच करावा असं नाही, तो शुद्ध करावा। सर्वसामान्याला सांगत असताना परमार्थ करायचं सांगतात, आणि हबब मंडळीला सांगत असताना शुद्ध करायचं सांगतात।
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित शुद्ध करा, शुद्ध थोडे परी निरे अविट ते घ्यावे खरे. तेव्हा अशा प्रकारची परमार्थिक जी मंडळी आहे, परमार्थामध्ये वावरणारी मंडळी आहे, त्यांच्याकरता स्पेशल हा अभंग आहे. आणि तुकोबाराय त्यांना दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतायत. या अभंगामध्ये बरेच दृष्टांत आलेले आहेत, पण भाषा थोडीशी निर्भत्सना करण्याची आहे. सगळं अवघडच आहे महाराज. इकडं लौकिकात गेलं ना, तिथं प्रवचन केलं, कीर्तन केलं, थोडी एखादी चाल हाणली, थोडं 4-2 बोल वाजवले, लोक संत मानतात लगे त्याला. लगेच पाया काय पडतात, घरी फराळाला काय नेतात, दक्षिणा काय देतात, देव मानायला लागतात. अर्थात हा लोकांचा मोठेपणा, श्रद्धा, कारण त्यांना बी ते तेवढ्या पुरतच मानायचं असतं म्हणा. त्याला तर कुठं कायम तो साधू मानायचं, काय साधूची गरज राहते, तेवढ्या पुरतच राहतं त्याचं. पण तसं माना ही अशी सवय आहे. आणि इकडं गाथ्याकडं आलं ना, इकडं गाथ्याकडं आलं का ते गाथ्याच्या दृष्टीनं, तुकाराम महाराजच्या दृष्टीनं जगातला नालायक 1 नंबरचा तो सिद्ध होतो. तुकोबाराय म्हणतात, बाबा दृष्टांत दिलेला आहे. जशी एखादी महिला, तुकोबारायनी तिला माऊली नाही म्हटलं, महिला नाही म्हटलं, स्त्री नाही म्हटलं. तुकाराम महाराज, आता तुकाराम महाराज थोडस खेड्यातली भाषा आहे, साधी भाषा, गावरानी भाषा, पण कणका चांगला लागतो. खरडा, खरडा तुम्ही ऐकला असेल शब्द, ठेसा. ते ठेस्यासारखी खमंग असते, पण जो तिखट राहते. तुकोबारायनी त्याच्याकरता गधडी शब्द वापरलाय. गधडी, गधडा हा नरवाचक शब्द आहे आणि गधडी हे मादेवाचक शब्द, अशा प्रकारचा स्त्रीवाचक शब्द आहे. पण गाढवाला गधड म्हटलं जातं. गाढवाचा अपभ्रंश रूप काय आहे? गधड आहे. गाढव, गधड. आणि मग गाढवीला गधडी. आता इथं खरं गाढवीला नाही म्हटलेलं, गाढवीला काय म्हणायचं कारण आहे? गाढवी ही उपदेशाचा कोण नाही, अधिकारीच नाही आहे, त्याच्यामुळे तिच्याकरता अभंग कशाला तुकाराम महाराज करतील? दृष्टांत आहे. तर काय असं काय करते ती? ऐका, पहा ना, तुकोबाराय म्हणतात, ते गधडी व्याल्यावीन शोभन तातडी करी तसे. व्याल्यावीन शोभन तातडी करी. व्याल्यावीन शोभन तातडी करी नेमकं काय म्हणायचं तुकाराम महाराजांना? तुकाराम महाराजांना असं म्हणायचंय की ती बाळंतीन नाही झालेली. व्याली शब्द तसा पशु करता वापरला जातो. तुकोबारायनी इथं स्त्री करता अर्थात म्हणजे गरोदर राहिली नाही, दिवस गेले नाही, बाळंती नाही झाली नाही, काहीच संबंध नाहीये. ज्याला व्यवहारामध्ये वांझ म्हणतात, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये असणारी ती माऊली, पण शोभन तातडी शोभन करी. मग बाळंतीन झालेल्या बाईचे जे उपचार असतात, आताचा उपचार वेगळा आहे. आता लगेच तिला काय करतात, दवाखान्यामध्ये दाखल केलं जातं वगैरे. पूर्वी तसं नव्हतं. बाज, त्या बाजेखाली विस्तव ठेवला जायचा, त्या विस्तवाचं एक स्वतंत्र शेगडी असायची. ती शेगडी, चप्पल, बाळंतीण झाल्यानंतर तिचं शरीराची जी झीज झालेली असते, ती झीज भरून येण्याकरता शिंकवाडा, डिंकवाडा, अजून काय काय इतकं मला बारीक नाही माहिती, थोडं थोडं जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलं. अशा प्रकारे बाळंतीण बाई करता लागणारे सगळे उपचार
मग तो पाळणा, लहान मुलाचे ते खोळकोळा काय असेल ते सगळं आणून ठेवलं तिनं. चप्पल घालून मध्ये जाणं हे ते, आणि इकडं कशाचाच पत्ता नाही. आता तुमच्या दृष्टांत लक्षात आलं असेल की बाळातपणाचा तिचा काही संबंधच नाही. आता ते त्या अवस्थेत नाहीच आहे, समजा अयोग्य हे आहे, पण सगळे उपचाराची तातडी मात्र सारखं करते. तुकोबारे म्हणतात ते चांगलं नाही कर. पुढं ज्याची आवश्यकता आहे त्याची तयारी माणसाने करावी. शानी माणसं, हुशार माणसं करतात आहे. आता पुढे दुष्काळ आहे बा, यावर्षी पाऊस नाही पडलेला, वर्षभर आपल्या जनावराला चारा लागेल, बैल असतील तर त्या चाऱ्याची व्यवस्था करणं म्हणा, किंवा धान्याची व्यवस्था करणं, पाण्याची व्यवस्था करणं, हे भविष्य जाणून त्या गोष्टी कराव्यात. त्याला हुशार म्हणतात माणसं, हुशार. आयत्या वेळेला तहान लागल्यानंतर वीर खाणारी माणसं हुशार नाही मानली जात. अगोदरपासून त्याचे ते उपचार करावे हे योग्य आहे. पण ज्याच्याकडे आहे, ज्याला गरज आहे, जो त्याच्या ह्याच्यातला आहे त्याने करावे ना. वेळेवर बी महाग असतं, मिळतही नाही. त्याला लागणारी औषधं वगैरे सगळी जर अगोदर घेऊन ठेवली तर अर्ध्या किमतीत मिळतात. खत आज टाकायचं नाही खत, पण त्या 2-4 महिन्यांनी ते टाकावं लागणार आहे. तर ज्या वेळेला स्वस्त आहे त्यावेळेला घेऊन ठेवलं. त्याला व्यवहारातला शहाणा म्हणतात. पण हे कोणी सगळं करावं ज्याच्याकडे शेती आहे, हे फ्लॅट मध्ये राहतंय, खाली पायाला लागायला माती सुद्धा नाही, ते सगळे गठ्ठे टाकलेले आहे. ते आशाने कशाला देत असले धंदे करावे. संन्याशाने लुगडं कशाला घेऊन जावं, नाही म्हणले स्वस्त मिळत होतं. अरे स्वस्त मिळत होतं, पण तुला काय कामाचं आहे ते. तुकोबाराय म्हणतात तसं. आता तिचे दिवस वगैरे गेलेले आहेत, आज ना उद्या ती जन्म देणार आहे मुलाला, मग त्या वेळेला त्या गोष्टी लागणार आहे, तर त्यात तिने गोळा करावे, ठीक आहे, ही त्याचा काही संबंध नाही. आणि तशा प्रकारची त्या वस्तू आणण्याकरता काय करते, तातड करते. म्हणून तुकोबाराय तिला म्हणतात गदडी आहे, गदडी. गदडी कसं काय तो, कारण महाराज ते काय तिला काय 4 पाय थोडे, गदडीला पाय 4 असतात, लंबुळा असं मुख तोंड असतं, अंगावर केस असतात, तुम्ही तिला गदडी नाही. हे गौणी वृत्तीनं गदडी शब्दाचे अर्थ करत असताना कधी शक्ती वृत्ती, कधी लक्षणावृत्ती, कधी गौणी वृत्ती, कधी व्यंजना वृत्ती. कारण गाढव हा जो प्राणी आहे ना, तसा प्रामाणिक प्राणी, म्हणजे लबाड नाही. माणसं इतका तर नक्कीच नाही लबाड. हेच लबाड आहे महाराज, माणसं हेच लबाड आहे. आणि त्याला माळकरी सुद्धा अपवाद नाही. माळा घालणाऱ्याने कमीत कमी एवढा तरी महाराज गुण घ्यावा. माळकरी हा पांडुरंगाचा भक्त आहे, आणि पांडुरंगाचं सत्य हे स्वरूप आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, विठ्ठला तू सत्स्वरूप आहेस, सत्य स्वरूप आहेस, तू सत्य आहेस. आणि मग आपण त्याचे भक्त आहोत, म्हणजे पर्यायाने आपण कोणाचे भक्त आहोत, सत्याचे भक्त आहे. आणि सत्याचे भक्त असणारे असत्य व्यवहार करत असतील तर ती काय मग हिव्याला विना करीच आहे ना. आपल्या शक्तीच्या बाहेरचा असेल, अशा वेळेला जर खोटा व्यवहार घडला आपल्याकडून तर मग ठीक आहे, पण जाणून बुजून शक्यतो खोटा व्यवहार करू नये. महान पाप आहे महाराज, खोट्याचं महान पाप आहे. नुसते सप्ते केले पारायण केले काय बाय फरक पडणार नाही. जर आपल्याकडून ही पाप टळत नसतील, टळली जात नसतील, तर नुसत्या सप्त्याने लय उपयोग होईल असं काही नाहीये.
तेव्हा तुकोबाराय म्हणतात की ती गदडी, तेव्हा तिला गदडी का म्हटलं, गाढवात काय गुण आहे, तर ते प्रामाणिक जनावर आहे. सध्याच्या या महागाईच्या काळाला त्याला परवडणारं तेवढंच जनावर आहे. घोडे परवडत नाही. आता अकलूजला बाजार आहे, कालच्या पेपरमध्ये आलं तर 50 लाख रुपये त्यांची किंमत आहे. असे घोडे आलेले आहेत बघा, तुम्हाला घ्यायचं असलं 50 लाख रुपये किंमत. अजून मारुतीच्या गाडीची बी एवढी किंमत नाही. पण मग तेवढे पैसे देऊन तरी पुन्हा ताण नाही असं नाही. तुम्हाला कुठं फिरायचं असो किंवा नसो, त्याला खायला द्यावं लागतं. पण त्याला आवश्यक असणारच द्यावं लागतं. घास असेल, भिजलेले हरभरे असतील, सगळं म्हणजे खर्चिक प्राणी. गाढवाचं तसं काहीच नाही. सोडून दिलं बिचार, ह्याचे बी नाही दुसऱ्याचे उखंडे फुकित. त्याच्यामुळं तसं परवडेल असा प्राणी आहे. बरं असं त्रास देणारा नाही. पण मग गाढव तर ते विचार त्याच्याकडे कमी आहेत. विचाराचा मात्र काय आहे, त्याच्या अभाव आहे. ते येडी हळद उन्हात दिवसभर काम करतं आणि रात्री जर मोकळं सोडलं चांदणं असेल तर सावलीला उभा राहत. त्याला वाटतं चांदणं पोळल. असं विचार त्याच्या ठिकाणी नसल्यामुळं त्याला गधड म्हणतात. म्हणजे थोडस निकृष्ट दर्जा आलेले. तसंही मानव असून सुद्धा विचारहीन क्रिया करते म्हणून त्याला गधडे म्हटले. चार, ती गधडी चार करीत असे. चार चार शब्द गाथ्यामध्ये आणखीन अनेक ठिकाणी आलेलं आहे. नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. तर चार शब्दाचा अर्थ आहे निकृष्टपणा, हलकटपणा. ज्याला जे शोभत नाही अशा प्रकारचं कृत्य करणं त्याला काय म्हणतात, चार. चार विदूषक असेल, रायरन असेल, सोंगाडे असेल, त्यांनी सोंग करावी. लोक पाया पडतात त्यांनी सोंग करावी, त्यांनी हलवावं, हे त्याच्याकरता चार आहे. त्याच्याच करता शब्द वापरलेला आहे तो. नवे विनोद उत्तर केले तर लोकांचं रंजन करण्याकरता विनोदी भाषण करणं हा नीचपणा आहे तुकोबारायांच्या दृष्टीनं. आता काय कालामध्ये कोणाला महत्व येईल काही सांगताच येत नाही. अलीकडे विनोदाचार्याला फार महत्व आलेलं आहे. तारखाच नाही खाली महाराज. हे नालायक ठरवणारे त्यांचा नाही तो दोष. ही गिरायकाचीच जात अशा प्रकारची झालेली आहे निकृष्ट. लटिके दे रुचे साच कोणाही न पछे, ऐसा माजल्याचा गुण एक विध नाही माना. लोक परमार्थ कल्याणाकरता करतच नाहीत असं म्हणायला काही हरकत नाही. इतक्यापर्यंत जाऊन पुढं लोकांना नुसतं मनोरंजन व्हावं आणि सगळी मजा करून पुन्हा पारमार्थिक म्हणून घ्यावं ही अपेक्षा असते. तेव्हा कशा करता मी सांगितलं, चार शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. रंजन करण्याकरता, विनोद, लोकांचं रंजन व्हावं म्हणून जो विनोद करतो ते चार आहे. हा विनोद आहे पण रंजना करता नाही, त्याचे कल्याणाकडे ओढण्याकरता करत असेल त्याला चार नाही म्हटलं जात. नाही तर तुम्ही नाथ महाराजांच्या भारुडाकडे न्याल. नाथ महाराजांच्या भारुडातही नाथ महाराजांनी काय केलेलं आहे, विनोद केलेला आहे. पण तो लोकांचं रंजन करण्याकरता विनोद नाही केलेला. लोकांना त्या घाणीतून इकडं ओढण्याकरता विनोद केलेला आहे. आमचा उद्देश काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. चार तसा इथंही शब्द आलाय चार. तुकोबाराय म्हणतात की त्या
माऊलीचं जे कर्ण आहे ते कर्ण नाही, तो चार आहे. चारते गधडी करीत असे, ती गधडी चार करीत असे, म्हणजे निकृष्टपणाचं काम अशा प्रकारचे करते. कासया पाल्हाळा अनिकाचे देखी, सांगता नव्हे सुखी साखरेस. अनेकाचे देखी कासया पाल्हाळ, दुसऱ्याचं पाहून आपण कशा करतात तो तसा पसारा करावा. जसं तिनं बाळांतीन बाईकडे पाहिलं तसंच केलं. आता ती तशी होती. म्हणजे रामकृष्ण भोईलशेकर नेहमी दृष्टांत सांगायचे. मी सांगितलेलं ऐकलेलं आहे तुम्ही, पण ह्या विषयाला अनुकूल अशा प्रकारचं. दुपारची वेळ होती आणि ठकीला वस्तू लागत होती काहीतरी. तिची मैत्रीण गंगी होती. काल्पनिक ठेवलेली नाव आहे ठकी आणि गंगी. तर ती अशी 3-3:30च्या टायमाला तिच्याकडे ती मागायला गेली वस्तू. साळी कांडीत होती ती. आता मशनी निघाल्यापूर्वी घरी कांडायची साळी. मुसळ असायचं. मुसळ ते लाकडी एवढं मोठं जाड आणि भलं 5-4-5 फूट लंब असं ते मुसळ. मध्ये असं हात धरायला खाली थोडंसं फूट भरून वर मोठं मोठं दान 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 ते साळी काढीत होती. ते बाहेरून मोरच्या पुढच्या दरवाजाने ती ठकी आत यायला लागली. ते समोरच ती साळी काढीत होती. आता गंगीचं काही ठकीकडे लक्ष नव्हतं, पण ठकी गंगेकडे पाहत होती, कारण तिला तिच्याकडून वस्तूच न्यायची होती. तिच्याकडेच तिचं तोंड होतं. तिचं तोंड पुढच्या बाजूला होतं, त्याच्यामुळं हिला काही तिनं पाहिलं नाही. तिचा नवरा झोपलेला होता. त्याला जागा आली आणि ते म्हणे पाणी. त्या नवऱ्याने काय मागितलं? पाणी मागितलं. ते पाणी म्हणला त्यावेळेला हिचा हात वर गेलेला होता. त्यानं पाणी म्हटलं की हिनं मुसळ तसंच वर सोडून दिलं. उठली आणि त्यांना पाणी नेऊन दिलं. पुन्हा येऊन बसली. पुन्हा हातात ते मुसळ धरलं, लागली बडवायला. हे कोणी पाहिलं? तर ठकीने पाहिलं. अगो बाई, हा काय चमत्कार आहे. मुसळवर आदर कस काय राहिलं? तिचं डोकंच काम करणं गेलं. ती समोर आल्यावर येणं पाहिलं. या ना ठकूबाई बसा. का आल्या होते? ते जाऊ दे, माझं का आले होते मरू दे. मला तू हे सांग की तुझं मुसळवर कसं काय थांबलं? हे तर आश्चर्यच आहे. अगं नुसता हा प्रयोग दाखवला यात्रेत तर किती पैसे मिळतील. मुसळवर थांबत, तुझं मुसळ कसं काय थांबलं? जाऊ द्या गंगू ठकूबाई, तुम्हाला काय लागतं सांगा ना, कशा करता आल्या होत्या? नाही नाही म्हणे, मला अगोदर हे सांगतो, तुझं मुसळवर कसं काय थांबलं? ते म्हणे कीर्तन करायला काहीतरी लागत ना सांगायला, म्हणून मी तसं वर थांबवलं होतं. असं नाही म्हटली ती. अगो त्याच्यात काय आहे? पतिदेवाने पाणी मागितलं होतं. आता ते मागितल्याबरोबर त्यांना देण्याकरता मला जायचं होतं, म्हणून मी ते सोडून दिलं. ते मी सगळं पाहिलंय, मला ते नाही म्हणायचं. ते कसं काय वर थांबलं? ते तर जड आहे ना. चेतन नाही थांबत महाराज. पैसे देऊन आणलेले त्याच्याकरता खर्च करावा, ते नाही थांबत असं सांगून सुद्धा. आणि हे जड कसं काय वर थांबलं? ते म्हणे पतिव्रतेचा हा पराक्रम आहे. पातिव्रत्याचं पालन केलं की अशा प्रकारची शक्ती आपोआप येत असते. ती म्हणे पातिव्रत्य म्हणजे काय हो? म्हणजे ती काय अशी पिंपळावरची नव्हती. लग्न झालेलंच होतं तिचं बी, पण मग तिची सगळी कामं त्याला करावं लागत होती, लुगडं धुण्यासह. त्याच्यामुळे तिला पातिव्रत्य काय माहिती.
ती म्हणे पातिव्रत्य काय? अहो पातिव्रत्य म्हणजे काय? काया वाचा मनाने पतीची सेवा करणं, त्याच्या मनाप्रमाणे वागणं. ती म्हणे कसं नेमकं सांगा ना मला, मला बी पतिव्रता व्हायचं. म्हणजे तिला पतिव्रता कशा करता व्हायचं? पतीला खुश करण्याकरता किंवा पतीची सेवा करण्याकरता नाही, मुसळवर तरंगण्याकरता. मला सांगा ना कसं तुम्ही सेवा करता, म्हणजे नेमकं काय करता? अहो सकाळी पती उठायच्या अगोदर उठावं, त्यांना स्नान घालावं, त्यांचे कपडे धुवावे, त्यांना ताजं ताजं सगळी नाश्ता करून द्यावा, आमचं सगळं तिनं सांगितलं. तिनं सगळं लिहून घेतलं. संध्याकाळी ते घरी आले होते, सांगितलं अहो उद्या शेतात नाही जायचं. अरे म्हणे तोड आली उसाला, मरू द्या तोड, नाही जायचं उद्या. काय 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 विशेष काय उद्या? ते म्हणे मला पतिव्रता व्हायचंय. ती म्हणे हे आता हे नवीनच तो काय काढलंस बा, पतिव्रता व्हायचं म्हणजे? अहो काय तुम्हाला काय त्रास नाहीये? उद्या मी सगळी तुमची सेवा करणार, मी सेवा करणार. आजपर्यंत तुम्ही माझं लुगडं धुतलं, उद्या मी तुमचं धोतर धुणार. याला वाटलं दिवाळी. महाराज तिनं त्याला आंघोळ घालण्याकरता साबण, उठणं, वासाचं तेल सगळं आणून ठेवलं. आता पण नेहमी याला सूर्यवंशी ही ते सकाळी उठून सगळं आवरून पाणी ठेवीत होतं आणि मग ही उठायची. आणि हिला वाटलं आता तिनं तर सांगितलंय की नवऱ्याच्या अगोदर उठायचं. तिनं सांगितलंय बा उद्या सकाळी तुम्ही माझ्या अगोदर नाही उठायचा. म्हणजे त्याच्या अगोदर हिनं उठायचं असं नाही, याला सांगितलं माझ्या अगोदर तुम्ही नाही उठायचं. बरं ज्याला सकाळी उठायची सवय आहे त्याला नाविलाज बनून जर पडावंच लागत असलं तर त्याला काय होतं ते त्यालाच माहित राहतं. ते अंथरून खालून चावत वा. ठीक आहे म्हणे. मग त्या दिवशी उठली लवकर बी, म्हणजे खरंच तिला पतिव्रता व्हायचं होतं. तिनं पाणी वगैरे ठेवलं. मग हा उठला, हा बाहेरून जाऊन येऊस्तोवर पाणी गरम झालं. अशी चोळून चाळून त्याला काय घातली, आंघोळ घातली. मग स्वयंपाक केला. ते म्हणे पा जेवण झालं की तुम्ही झोपायचं. ते म्हणे अरे वा, हा पण झोपी नाही जायचं. मी साडी काढायला बसत, साडी काढता असताना मध्ये तुम्ही पाणी मागितलं पाहिजे. सगळं संपल्यावर तुम्ही मागसाल, झोपीत असाल. ते आता ह्यो काय ताप आहे बा. झालं ती बसली साडी कांदायला, तिच्याकडून ते मुसळ आणलं. तिला वाटलं ते मुसळात काय असं, ते बोल जाड मुसळ, हिला कधी काम करायची सवय नाही. कसं तरी उचललं, 10-5 ठोके टाकले. तिला वाटायचं यानं पाणी मागव, ते पडलो ते लागलो घोरायला. मग हिनं मुसळ एका भांड्यावर आदळलं, तेव्हा पुन्हा तो जागा झाला. तिनं असं डोकावून पाहिलं, त्याला वाटलं अरे चुकलं आपलं. पुन्हा कांडायला लागली. आता त्याला पाणी पण ही म्हणली होती हात वर गेल्यावर पाणी, नाही तर मुसळ खाली आल्यावर पाणी मागचाल तुम्ही. आता ते खाली आल्यावर वर असताना ते प करूच ते खाली यायचं महाराज. मग त्यानं खाली आल्यावर प केलं न म्हणत असताना ते हात वर गेला, नी पाणी वर दिलं महाराज तिनं बी सोडून. काय आता एका दिवसात कुठं मुसळ वर तागत राहतोय. ते एवढं मोठं जाड मुसळ बसलं तिच्या टाळक्यात. अशी कसं तरी केलं तिनं, तसंच मुसळ दोन्ही हाताने उचललं आणि याच्या पाटाळात घातलं. जाऊ दे म्हणा, तुकोबार आहे म्हणतात असं उगाच दुसऱ्याचं पाहून आपण काय नालायकपणा करावा. कासया पाल्हाळ अनेकाचे देखी, अनेकाचे देखी. दुसऱ्याचं पाहून आपण पसारा का मांडावा? त्याची स्थिती, त्याची अवस्था, त्याची साधना, त्याने आतापर्यंत काय केलेलं आहे, हे सगळ्याचा विचार करायला पाहिजे ना. कसया पाल्हाळ अनेकाचे देखी. कारण सांगता नव्हे सुखी साखरेशी. साखर गोड असते, चांगली असते, खूप सुंदर असते, दाणेदार असते, पांढरी शुभ्र असते, असं साखरेचं वर्णन केल्याने साखर खाण्याचा आनंद मिळतो का? त्याला साखरच खावी लागते साखर खाण्याचा आनंद मिळण्याकरता, साखर कशी आहे हे कळण्याकरता. नुसतं सांगून काय उपयोग आहे? अर्थात हे सगळे दणके कोणा करतायत?
साधूपणा नाही, परमार्थाचा अनुभव नाही, परमार्थाची साधना नाही, आणि गो लावून बसलेले, त्यांच्याकरता हे सगळे टोले आहेत. व्याल्यावी न करी शोभन तातडी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उपदेशाचा अधिकार नाही, आशीर्वादाचा अधिकार नाही, लागले हात वर करायला. हे तेच आहे, व्याल्यावी न करी शोभन तातडी. चरित्र, कुणीतरी सांगितलं काल की चरित्रात असं लिहिलेलं आहे की बिना तेलाची गाडी चालली. यांची स्थिती अशी असते की चांगल्या चाललेल्या गाडीत हे बसले का गाडी खराब होऊन जाते. व्याल्यावी न करी शोभन तातडीच. ही एखाद्या महात्म्याच्या जीवनात तसं घडलंही असेल, पण मग त्याची ती साधना बी असते ना तशी. तुकोबारे पुन्हा दृष्टांत देतात, कुंथाच्या ढेकरे न देवेल पुष्टी. जेवण झाल्यानंतर स्वाभाविकपणे काय येते? ढेकर येते. झालं आता यांचं खालचं रान सगळं व्यापलंय, हे त्याच्यावरून निश्चित होतं. ढेकरे जेवण दिसे साचे, नाहीतरी काचे कुंथा कुंथी. एकाला जेवायला तर काही मिळालेलंच नाही, पण लोकाला वाटावं की हे जेवलेलं आहे म्हणून असून कुंथून कुंथून जर ढेकरा देत असेल तर अशा ढेकरा दिल्याने लोक फसतील. लोकांना वाटत नाही हो ढेकरा झालेलं जेवण त्याचं, पण त्याच्यामुळं जेवण केल्यानंतर अन्नामुळं जी पुष्टी येते ती कुंथून ढेकर दिल्यानंतर कशी काय पुष्टी येणार? कुंथाच्या ढेकरे न देवेल पुष्टी. त्या भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये असा एक भाग येतो. भगवान द्वारकेमध्ये असताना एक पौंड्र देशाचा राजा होता. पौंड्रक. आता त्यांनी थोडेसे काही तपश्चर्या वगैरे करून काही सिद्ध्या वगैरे प्राप्त केलेल्या होत्या. तर त्यांनी सगळ्याकडे जाहीर केलं की वासुदेव मी आहे. चक्र, गदा ते सगळं तयार केलं होतं. काही थोडाफार चमत्कार वगैरे यज्ञ करून त्यांनी संपादनही केलेला होता, पण स्वतः वासुदेव होऊन बसलेला होता. जसं कृष्णाचं होतं तसंच सगळं त्याने तिकडे केलेलं, आणि तो कृष्णाचा द्वेष करायचा. आता तो वासुदेव म्हणून घेतलं. मग भगवंतासारखीच शय्या काय, भगवंताची सेवा करणारे जसे सेवक आहे तशा प्रकारचे सेवक, सगळं त्याने तसंच केलं. आता ते करता आलं ते बाकीचं, पण म्हणून तो कृष्ण होणार आहे का? एवढ्यावर त्याचं समाधान नाही झालं. त्यांनी दूत पाठवलं द्वारकेला आणि सांगितलं की तो विनाकारण स्वतःला वासुदेव म्हणून घेतोस. खरा वासुदेव मी आहे. माझ्याकडे वासुदेवाकडे असणारी चक्र, गदा, कौमुदी गदा, चक्र, सारंग धनुष्य हे माझ्याकडे आहे. तेव्हा तुला मी नोटीस पाठवतोय, सूचना करतोय की तू हे वासुदेव सोडून देणार, नाही तर युद्धाला तयार हो. भगवंतांनी दुर्लक्ष केलं. मला तो स्वतः युद्धाला आला. मग आता त्याच्याकडे चक्र होतं, कुठून आणलं होतं, कसलं तयार करून, त्याच्यात काय मशीन फिशन बसवलं होतं काय माहिती. ज्यावेळेला प्रत्यक्ष युद्धाला आले त्यावेळेला मग भगवंताने त्या चक्र सोडून नाश केला. नुसतं मानल्याने थोडंच होत असतं. लोक ज्याला कळत नाही ते भाळतात. पारखीच्या पुढं काय करणार आहे? तेव्हा कुंथाच्या ढेकरे पुष्टी न देवे. कुंथून अशा प्रकारची ढेकरं आली तर ते ढेकराचं जेवण काही पुष्ट करणार नाही. उलट जेवण नसल्यामुळं, भुकेमुळं त्याचा चेहरा कष्टी दिसेल. आपोआपच चेहरा सांगतो ना माणसाचा की अरे
उपाशी आहे, नाराज होऊन आलेले. रूपदावी कष्टी मळीनवरी. शेवटच्या चरणामध्ये म्हणजे सिद्धांत सांगतात. तुकोबाराय म्हणतात, तुका मरे म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अरे वाचाळ हो ऐका. तेव्हा बोलणारे, उपदेश करणारे, महंत झालेले ऐका. काय ऐकायचे? अनुभवे विन नका वाव घेऊ. तुम्हाला जर अनुभव आलेला नसेल, अगोदर साधना करा. साधना करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. यच्छ यावत मानव भगवत प्राप्तीची साधना करू शकतात. साधना करा, भगवत सुखाचा अनुभव घ्या, आणि अनुभव घेतल्यानंतर मग जगाने तो अनुभव घ्यावा म्हणून जगाला सांगायला निघा. मग ते शोभत आहे. कशाचाच पत्ता नाही. बोलाची चकडी, बोलाचाची भात, जेवण्या तृप्त कोण झाला. काय त्या बोलण्याला अर्थ अशा प्रकारचा आहे. अनुभवच नसेल, नाही अनुभव, किमान साधनेला लागलेला आहे तर साधनाविषयक बोलू शकतो. त्याने कधी साधनाही केलेली नाही. काय काही की पण स्वाभाविकपणे आहे ना, सांगायची हौस सगळ्यालाच राहते. आता उगं काहीला कोणी ऐकायलाच नसतं म्हणून गपचिप राहावं लागत. पण सांगावं वाटतंच. तुम्ही पहा, एखाद्याचं जर रस्त्याने चालताना ठेस लागली, बोट फुटलं म्हणून बाजूला झाला, ते रक्त वगैरे निघालेलं आहे, खाली बसलेलं आहे धरून, तर त्या रस्त्याने जाणारा प्रत्येक माणूस त्याला औषध सांगतो. म्हणजे कुठं डॉक्टरकीचा अभ्यास केलेला नाही, वैद्यकीचा अभ्यास केलेला नाही, कोणाला देऊन काही गुण आलेला आहे असं नाही, काही नाही, तरी सांगतात. कंटणीचा पाला टाका, तंबाखू चुळून टाका, लघवी करा, अमकं करा. एखाद्याने सांगितलं, विचारलं का तुम्ही कधी केलं होतं का हे? नाही म्हणलं, आपलं तसं फुटलंच नाही. काय तुम्ही कसं काय सांगता? लोक सांगतात.